दूषित पाण्यामुळे कोपरखैरणेतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात. कोपरखैरणे प्रभाग क्रमांक 12 येथील सेक्टर 17 आणि 18 येथील नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून दूषित पाणी पुरवठा होत असून त्यामुळे कावीळ, जुलाब, उलट्या, पोटात कळ करणे इत्यादी विकारांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. येथील जलवाहिन्या सिडकोकालीन जुन्या झालेल्या असून अनेक ठिकाणी त्यांना गंज पकडलाय. त्यातच जलवाहिन्या आणि मलनिस्सारण वाहिन्या समांतर असल्याने त्यांना छिद्र पडून पाणी दूषित होत आहे. नवीन जलवाहिन्या टाकण्यास पालिका प्रशासनाची मंजुरी मिळूनही प्रत्यक्ष कारवाई का होत नाही असा प्रश्न देखील नागरिकांना पडलाय. याबद्दल स्थानिक समाजसेवक वसंत जाधव यांनी पालिका सहायुक्त यांना निवेदन देऊन तात्काळ नवीन जलवाहिन्या टाकण्याची मागणी केली आहे. तर पाणी आले की सुरुवातीला गटारातील पाण्यासारखा वास येतो. आमच्या घरातील सर्वांना जुलाब आणि उलट्यांचा त्रास सुरू झालाय, अशी प्रतिक्रिया कोपरखैरणे सेक्टर 18 येथील रहिवासी गृहिणी शीतल शेलार यांनी दिली आहे. यासोबतच आमच्या असोसिएशन मधील अनेक नागरिकांना पोटाच्या विकारांच्या तक्रारी आहेत. पाणी आले की सुरुवातीला खूप घाण वास येतो, अशी प्रतिक्रिया सेक्टर 17 येथील रहिवासी नितेश वीर यांनी दिली आहे.